मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून जो पाठ आहे 9वा पाठ, या पाठाची माहिती घेऊ। मुलांनो, आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट याची तयारी करतो आणि या तयारीच्या माध्यमातून आपण शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो। मग पाहुण्यांचं भाषण असेल, मुलांचा कार्यक्रम असेल, गाण्याचा कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, अशा कार्यक्रमाची तयारी 26 जानेवारीच्या दिवशी सादर करण्यासाठी सुरू होती। आणि या तयारीच्या मध्ये जर आपण प्रामाणिकपणे व्यवस्थित कार्यक्रम करायचा असेल तर तयारी जर व्यवस्थित नाही केली तर काय होतं याची माहिती किंवा 11th आवरला आयत्या वेळी जर आपण याचे नियोजन केले तर आपण किती अडचणीत येतो हे आपल्याला माहिती आहे। अशीच एक प्रकारची अडचण इयत्ता 6वी मध्ये पाठ 9 सुरात सूर मिसळला नाही तर काय होते याची माहिती आपण या पाठामध्ये घेऊ। 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। अशाच प्रकारे प्रजासत्ताक दिन सरस्वती हायस्कूलमध्येही 26 जानेवारीचा साजरा केला जाणार होता आणि त्याची तयारी त्या शाळेमध्ये चालू होती। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला जोर येऊ लागला। जसजशी 26 जानेवारी जवळ येऊ लागली तसा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला जोर येऊ लागला। या वर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्यालयामध्ये मंत्री महोदय येणार होते। प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपला कार्यक्रम निवड समिती समोर सादर करायचा आणि निवड समिती त्यातून जे कार्यक्रम निवडील ते कार्यक्रम रंगमंचावर सादर होत असत। थोडक्यात एखाद्या शाळेचा प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी त्या कार्यक्रमाची तयारी करून घेण्यासाठी सांस्कृतिक कमिटी केली होती आणि या सांस्कृतिक कमिटीच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाची तयारी सुरू होती। म्हणून हा कार्यक्रम सांस्कृतिक कमिटीच्या समोर सादर करत होते। प्रत्येक वर्ग आपापला कार्यक्रम सादर करत होते आणि सर्वात अधिक चांगला कार्यक्रम सादर करणाऱ्या वर्गाला ढाल दिली जाणार होती। देसाई सर इयत्ता 6वीचे वर्ग शिक्षक होते। त्यांचा विषय संगीत होता। ते आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे समूहगीत बसवत असत। समूहगीत म्हणजे जे आपण एकत्रित सर्व विद्यार्थी ग्रुपने म्हणतो। त्याकरिता ते स्वतः भरपूर मेहनत घेत आणि विद्यार्थ्याकडूनही कसून सराव करून घेत। सराव म्हणजे तयारी करून घेणे, कसून म्हणजे अतिशय परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने देसाई सर आपल्या विद्यार्थ्याची सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करून घेत असत। त्यामुळे प्रत्येक वर्षी बहुधा त्यांचा वर्गच ढाल विजेता ठरत असे। ढाल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नंबर आल्यानंतर त्या वर्गाला प्रशस्तीपत्रक, पारितोषिक म्हणून त्यांचा गौरव केला जात असे आणि त्यांना ढाल विजेत्या संघाला दिली जात असे। पुढे देसाई सर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणाले, या वर्षी ही ढाल आपल्यालाच मिळाली पाहिजे। देसाई सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना तयारी करून घेत असताना म्हटले, या वर्षी ही ढाल आपल्याच संघाला, आपल्याच वर्गाला मिळाली पाहिजे। मी तुमच्याकडून मिले सूर मेरा तुम्हारा हे समूहगीत तयार करून घेईन। आणि देसाई सरांनी सांगितले, सर्व विद्यार्थ्यांना सूचना केली की मी तुमच्याकडून मिले सूर मेरा तुम्हारा हे समूहगीत तयार करून घेईन। हे गीत तुम्ही वेशभूषेसह सादर करायचे आहे। वेशभूषा म्हणजे कार्यक्रमासाठी आपण ज्यावेळेस स्टेजवर जातो त्या अगोदर कार्यक्रम चांगला व्हावा, एकता दिसून यावी म्हणून आपण काय करतो,
वेशभूषा करतो आपली प्रत्येक विद्यार्थ्याची, मुलांची आणि मुलींची विशेष ड्रेस परिधान करून, तशी विद्यार्थ्यांना वेशभूषे सादर करायची सूचना देखील देसाई सरांनी केली. यात जे विद्यार्थी भाग घेऊ इच्छितात त्यांनी आपली नावे मधल्या सुट्टीत माझ्याकडे द्यावीत. मधल्या सुट्टीत म्हणजे जेवणाच्या सुट्टीमध्ये त्यांनी माझ्याकडे नावे द्यावीत अशी सूचना केली. देसाई सरांनी विद्यार्थ्यांच्या आवाजाची चाचणी घेतली. त्यानंतर त्यांनी हुसेन, मंदार, रोशन, तपन, माधुरी, अपूर्व, संकेत, दैवत आणि मेरी यांची निवड केली. थोडक्यात देसाई सरांनी हुसेन, मंदार, रोशन, तपन, माधुरी, अपूर्व, संकेत, दैवत आणि मेरी या विद्यार्थ्यांची त्यांनी मिले सुर मेरा तुम्हारा हे गीत गाण्यासाठी, समूहगीताची तयारी करण्यासाठी यांची निवड केली. हार्मोनियम म्हणजे पेटी, आपण ताल देण्यासाठी, संगीत देण्यासाठी. तबला म्हणजे गीताला चाल संगीताच्या माध्यमातून दिली जाते. खंजिरी ही वाद्यही विद्यार्थ्यांनीच वाजवायची ठरले होते. म्हणजे गीत म्हणत असताना काही विद्यार्थ्यांनी गीत म्हणायचं आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांना साधनाच्या सहाय्याने, संगीताची जी साधनं आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याच्या सहाय्याने साथ द्यायची. हुसेनला संगीताची चांगली जाण होती, त्यामुळे त्याला प्रमुख गायक केले गेले. पहा, हुसेनला संगीताची माहिती होती. जाण म्हणजे माहिती असणे. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर नियमितपणे सराव सुरू झाला. सुरुवातीला सर्वांचे सूर वेगवेगळ्या पट्टीत लागत असत. सुरुवातीला तयारी करत असताना शाळा सुटल्यानंतर नियमितपणे सराव सुरू झाला. सुरुवातीला मात्र विद्यार्थ्याचा ताल वेगवेगळ्या सुरात येत होता, पट्टीत येत नव्हता. परंतु काही दिवस रियाज केल्यानंतर, अशाच प्रकारचा सराव, रियाज, तयारी केल्यानंतर सर्व विद्यार्थी एका सुरात, एका लयीत आणि एका तालात सफाईने गाऊ लागले. देसाई सरांनी अतिशय परिश्रमाने, मेहनतीने विद्यार्थ्याची तयारी केल्यानंतर काही दिवसांनी सर्व विद्यार्थी एका लयीत, एका तालात सफाईदारपणे गाऊ लागले. त्यामुळे देसाई सर समाधानी होते. त्यानंतर गाण्यात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची वेशभूषेसह तालीम घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची गाण्याची तयारी झाल्यानंतर सर्व वेशभूषेमध्ये तयार येऊन विद्यार्थ्यांची तालीम घेण्यात आली, म्हणजे रंगीत तालीम, कार्यक्रमाची पूर्वतयारी. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोशाख घातले होते. ही रंगीत तालीम पाहणाऱ्यांनाही वाटले की हा कार्यक्रम नक्कीच चांगला होईल. समूह गीतात भाग घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची पूर्वीपेक्षा अधिक प्रशंसा होऊ लागली. समूह गीतामध्ये भाग घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची अगोदर प्रशंसा होत होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रशंसा होऊ लागली. हुसेनला हे सहन झाले नाही. तो संगीताच्या क्लासला जात होता आणि आपल्याला संगीताची चांगली समज आहे याचा त्याला गर्व होता. एके दिवशी त्याच्या मनात आले, संगीताची जाण सर्वात अधिक मला आहे. संगीताची जाण सर्वात अधिक मला आहे. मी सर्वात छान गातो असे असूनही मी इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ वाटू नये हे कसे शक्य आहे. पहा, गर्व निर्माण झाला हुसेनच्या मनामध्ये. तो मनोमन म्हणे की संगीताची जाण मला आहे जास्त, मी सर्वात छान गातो असे असूनही इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ वाटू नये हे कसे शक्य आहे. माझी प्रशंसा इतरांपेक्षा अधिक झाली पाहिजे. हा हार्मोनियम वाजवणाऱ्या दैवतलाही संगीताची चांगली जाण आहे, तेव्हा त्याला भेटूनच आपण इतरांपेक्षा वेगळे वाटू अशी योजना बनवली पाहिजे. बघा, मनामध्ये हुसेनच्या गर्व आल्यानंतर काय घडलं ते आपण पुढे पाहूयात. पान नंबर 45 दैवतलाही संगीताची चांगली जाण आहे, तेव्हा त्याला भेटूनच आपण इतरांपेक्षा वेगळे वाटू अशी योजना बनवली पाहिजे. हुसेन दैवतच्या घरी गेला. तो दैवतला म्हणाला, मित्रा, संगीतामधली खरी जाण आपल्यालाच आहे, तरी इतरांचीही आपल्या इतकीच प्रशंसा आज होत आहे, हे तुला योग्य वाटते का. पहा,
मनामध्ये आलेला विचार, मनामध्ये निर्माण झालेला गर्व, मनामध्ये निर्माण झालेला इगो, अतिशय विचार करत करत दैवतच्या घरी हुसेन गेला आणि हुसेनचे कान भरू लागला. दैवतला संगीताची चांगली जाण आहे, कारण तो हार्मोनियम वाजवत असे. मग हुसेनने काय केले, दैवतच्या घरी जाऊन, हुसेन दैवतच्या घरी गेला. तो दैवतला म्हणाला, मित्रा, संगीतामधली खरी जाण आपल्यालाच आहे, तरी इतरांचीही आपल्या इतकीच प्रशंसा आज होत आहे, हे तुला योग्य वाटते का? असे दैवतला हुसेन त्याच्या घरी जाऊन म्हणाला. पहा, आपल्याला एखादी जर कला आपल्यामध्ये असेल तर त्याचा अभिमान जरूर असावा, परंतु गर्व नसावा. कारण का, कितीतरी विद्यार्थी असे असतात की त्यांना संगीताची पण जाण असते आणि गर्वही नसतो. परंतु या ठिकाणी हुसेनच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला आणि तो हुसेन दैवतच्या घरी भेटायला गेला. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहूया. हा झालेला भाग आहे. या भागावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. झालेला भाग तुम्ही सविस्तर वाचा आणि मी जो प्रश्न तुम्हाला आता विचारत आहे त्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही व्हॉट्सॲपवर लिहून पाठवा. प्रश्न, हुसेनच्या मनामध्ये कार्यक्रमाची तयारी करताना गर्व का निर्माण झाला? हुसेनच्या मनामध्ये गाण्याची तयारी करत असताना गर्व का निर्माण झाला? याचे सविस्तर उत्तर तुम्ही मला काय करायचे, व्हॉट्सॲपवर लिहून सेंड करायचे आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. पुढील तासाला आपण पुढच्या पाठातील भागाची माहिती घेऊ. धन्यवाद.